श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम चंद्र भगवान की जय। गणेशाय नमः। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। धनुष्य छेदले हत्तीचे हाती, रतीचा मारिला सारथी, रतीचे वाहून पाडले क्षिती, केला विराटी लंकेश। प्रभो रामचंद्र भगवान की जय। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकक्षरं पुंसं महापापकनाशनम् अधोराम तपोवनादिगमनम् अथवा मृगं कंचनं वैदेही हरणं जटायु मरणं सुग्रीव संभाषणं वादी निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दहनं पश्चाद रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणम्। असो जमलेले भाविक श्रोते सज्जन संत मंडळी या सर्वांना विनंती करून शांती ब्रह्मनाथ माऊली सुंदर कथाभाग या ठिकाणी सांगत आहेत। कथा परिसता रामायण पूर्वज उद्धरती जाण रामचरित्र श्रवण करण्याच्या महान भाग्यामुळे आपल्या पूर्वजांचं कल्याण होतं अशी सुंदर रामकथा चालू आहे। चालू असलेला ओळीचा अर्थ भगवान प्रभू रामचंद्रांनी राजा रावणाचे धनुष्य रथ आणि त्या ठिकाणी सर्व हातामध्ये जे शस्त्रास्त्र होते ते आपल्या बाणाच्या माध्यमातून खाली पाडलेले आहेत। प्रभू रामचंद्राचं आणि राजा रावणाच्या युद्धाचा प्रसंग या ठिकाणी आपण श्रवण करतोय। आपण पुढे बोलूया। बोलू छत्रपात मुकुटपात गजापात रथपात पाचवाळा धागा काळापात आणि रघुनाथ कवळगा। भगवान प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आणि राजा रावण या दोघांचा युद्धाचा प्रसंग आपण श्रवण करत आहोत। राजा रावणाच्या डोक्यावरती मस्तकावरती जे छत्र आहे तेही प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी पाडलेलं आहे। राजा रावणाच्या मस्तकावरती जो मुकुट आहे तो देखील आपल्या बाणांच्या माध्यमातून आणि प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी पाडलेला आहे। असं हे प्रभू रामचंद्राचा आणि राजा रावणाचा युद्धाचा प्रसंग आहे। हे असं युद्ध आहे ना, या युद्धाला दुसऱ्या कोणाच्या युद्धाची उपमा देखील देता येत नाही। कारण मौलिक ज्ञानोबा ज्या वेळेला ज्ञानेश्वरीमध्ये दृष्टांत देऊन सांगतात की राम रावण झुंजले कैसे, राम रावणाची जैसे। राजा रामाच्या आणि रावणाच्या आणि प्रभू रामचंद्राच्या युद्धाला दुसऱ्या युद्धाची उपमा देखील देता येत नाही। कारण प्रभू रामचंद्राचं आणि राजा रावणाचं युद्ध आहे ते राम रावणाच्या युद्धासारखंच आहे। असा युद्धाचा प्रसंग आपण श्रवण करतोय। बोला पुढे। रामेश्वर सचिदेवी रावणे देवनी पाठी भगवान प्रभू रामचंद्राने असा निर्वाण अशा प्रकारचा जो बाण आहे तो आपल्या हातामध्ये घेतला आणि राजा रावणाचे दशकंठ जे 10 शीर त्या ठिकाणी आहेत ना ते छेदन करण्यासाठी तोडण्यासाठी निर्वाणीचा बाण प्रभू रामचंद्रांनी सोडणार आहेत। एवढ्या वेळामध्ये राजा रावणाने ते पाहिलं आणि राजा रावण त्या ठिकाणी युद्धभूमीला पाठ दाखवून आणि जीवाच्या आकांतापोटी जीवा मरणाच्या भीतीपोटी त्या ठिकाणी राजा रावण युद्धाची